रिपब्लिकन पक्षाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। मुंबईत महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटताना दिसतायत। परभणी शहरात संविधानाच्या विटंबनेमुळे आंबेडकरी जनता गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली आहे। काल रविवारी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी युवकाचा कस्टडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर आरपीआय कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। मुंबईत देखील आता याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। दहिसरमध्ये आरपीआय आठवले गटाकडून सर्व दुकानदारांना बंद पाळण्याची विनंती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कार्यकर्ते आरपीआयचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। महिलांचा मोठ्या संख्येने सहभागी ते पाहायला मिळतात। परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी कार्यकर्त्याचा काल आपण पाहिलं तर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेले। काल खरं तर या संदर्भात एक पत्रकार परिषद घेत स्वतः रामदास आठवलेंनी या संदर्भात महाराष्ट्र बंद करणार असल्याची हाक जी आहे ती दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो आहे की सर्व दुकानं जी आहेत ही आरपीआय कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आलेली आहेत। त्यासोबत आरपीआय कार्यकर्ते यांच्याकडून खरं तर आता दहिसरमध्ये एक लॉंग मार्च काढण्यात येतो आहे आणि हा लॉंग मार्चच्या मार्फत सर्व दुकानं जी आहेत ती सध्या बंद करण्यात येत आहेत आणि आरपीआय कार्यकर्ते कुठेतरी परभणीमध्ये काल जो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात अधिकृत माहिती अजून त्यांच्यापर्यंत मिळालेली नाही आहे। कशा संदर्भात तो कसा मृत्यू झाला याचं गूढ अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते जे आहेत त्यांची मागणी अशी आहे की जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल सरकारने पुढे येऊन पोलीस प्रशासनानं पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं।